welcome to this lecture, machine learning basics. Okay, machine learning basics, supervised learning versus unsupervised learning. Supervised म्हणजे काय? Supervised, Superman can do anything. You understand? Supervised learning like Superman. Accuracy is very high. Unsupervised, underdeveloped. And again there is a Superman present, but it's less accurate than supervised learning. Clear everyone? Just remember, supervised means Superman, accuracy is more, and data is labeled. Data कसा आहे? लेबल्ड आहे. म्हणजे मला माहिती की ह्या ब्रँचचा मुलगा हा आहे, हा रोल नंबर आहे. पण अनसुपरवाइज मला माहीत नाही, हा मुलगा मेकॅनिकल, एवढंच मला माहिती. नाव माहीत नाही, ब्रँच माहीत नाही. आय डू नॉट नो. आय नो ओनली दीज आर MDM स्टुडंट्स. अनसुपरवाइजमध्ये काय? दीज आर MDM स्टुडंट्स फ्रॉम प्रोडक्शन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ब्रँच. बट आय डू नॉट नो एनिथिंग अबाउट एनीवन. दॅट इज अनसुपरवाइज. सुपरवाइजमध्ये काय? आय नो अबाउट एव्हरी स्टुडंट डिटेल. त्याचं नाव माहिती, ब्रँच माहिती, क्लिअर झालं, रेशन नंबर माहिती. दॅट इज कॉल्ड एज सुपरवाइज. ठीक आहे, चला. सो व्हॉट इज मशीन लर्निंग? मशीन लर्निंग मीन्स टीचिंग कॉम्प्युटर्स टू लर्न फ्रॉम डेटा. म्हणजे काय? तुम्हाला काय एक्झाम्पल दिले मी आता? क्लासमध्ये 200 मुलं आहेत MDMचे, 10 ब्रँच आहेत. आता मला समजून येतो 10 ब्रँचपैकी मेकॅनिकल किती मुलं आहेत, इलेक्ट्रिक किती मुलं आहेत, प्रोडक्शन किती मुलं आहेत. म्हणजे काय? आता दिस इज द डेटा. काय? 200 मुलांचा डेटा आहे. काय? रेशन नंबर आहे, नाव आहे, ब्रँच आहे. आता मला काय माहीत करून घ्यायचं? बॉब मेकॅनिकल किती मुलं आहेत, ITचे किती मुलं आहेत. दॅट्स ऑल डेटा. सो मीन्स टीचिंग कॉम्प्युटर्स टू लर्न फ्रॉम डेटा. काय? कॉम्प्युटर फाइंड्स पॅटर्न्स अँड मेक डिसिजन्स. पॅटर्न्स म्हणजे काय? जसं मी तुम्हाला म्हटलं 200 मुलापैकी 20 मुलं मेकॅनिकलचे आहेत, 10 मुलं ITचे आहेत. आता ग्रुप किती झाला? मेकॅनिकलचा ग्रुप किती झाला? 20चा. 20 मुलांचा ग्रुप मेकॅनिकलचा झाला, 10 मुलांचा IT झाला. समजा 50 CSEचे आहेत, 50 मुलांचा CSE झाला. काय बघा? कॉम्प्युटर फाइंड्स पॅटर्न अँड मेक डिसिजन्स. म्हणजे काय? 50 मुलं कॉम्प्युटरचे आहेत, ITचे 10 मुलं आहेत, 20 मेकॅनिक. हे डिसिजन कोण देणार? कॉम्प्युटर. समजलं? सोपं आहे. जस्ट लाईक ह्युमन लर्न्स फ्रॉम एक्झाम्पल्स. म्हणजे आता मला माहिती आहे ITचे किती मुलं आहेत, मी हात वर केले 10. पण ज्यावेळेस मी एक्सेल फाईल देईन कॉम्प्युटरला, ब्रँच IT, 10 मुलं ITचे, 50 मुलं इलेक्ट्रॉनिक्सचे, 20 मुलं प्रोडक्शनचे. हे कॉम्प्युटर कसं करणार? काउंट करणार ना. सो जस्ट लाईक ह्युमन लर्न फ्रॉम एक्झाम्पल्स, मशीन लर्न्स फ्रॉम दॅट व्हॅल्यूज. क्लिअर आहे? सोपं आहे. चला. सो सुपरवाइज डेटा इज ऑलरेडी लेबल्ड. डेटा ऑलरेडी माहिती. मला काय माहिती बाबा की क्लासमध्ये मेकॅनिकलचे मुलं आहेत 20, प्रोडक्शनचे मुलं आहेत 30, CSEचे आहेत 50, जे काय काउंट. आणि प्रत्येक मुलाबद्दल मला माहिती हे आहे. डेटा इज ऑलरेडी लेबल्ड. आन्सर्स आर नोन. जसं समजा मला बाबा मेकॅनिकलचा ड्रेस कोणता आहे बाबा? ब्ल्यू आहे. कॉम्प्युटरचा कोणता आहे? ग्रीन आहे. ITचा कोणता आहे? रेड आहे. सो व्हॉट आय डू? फ्रॉम द ड्रेस कोड आय नो, अरे रेड म्हणजे ITचा. क्लिअर आहे? सो डेटा इज लेबल्ड. आन्सर ऑलरेडी नोन. कॉम्प्युटर लर्न्स युजिंग क्वेश्चन आन्सर स्टाईल आणि यूज फॉर प्रिडिक्शन अँड क्लासिफिकेशन. ह्याचा उपयोग कुठं होतो? यूज फॉर प्रिडिक्शन अँड क्लासिफिकेशन्स. हे आपण पुढे बघूया. ठीक आहे. एक्झाम्पल ऑफ सुपरवाइज लर्निंग. एक्झाम्पल समजून घ्या. आता मी काय करतो? मी म्हणा, अरे माझा बर्थडे आहे, मला फळं घेऊन या. काय म्हणलं? माझा बर्थडे, मला फळं घेऊन, मला फळं खूप आवडतं. मग समजा मेकॅनिकलच्या मुलांनी समजा मला ॲपल आणलं. ठीक आहे. हे काय आहे? संत्रा आहे का? ऑरेंज. संत्रा नाही, ऑरेंज आहे. बरं, ठीक आहे. समजा इलेक्ट्रिकलमध्ये ऑरेंज आणलं, समजा CSEवाल्याने चिकू आणलं, आणि प्रोडक्शनची मुलं जास्त प्रेम करतात त्यांनी नारळ पाणी आणलं आणि आणून ठेवलं समोर. सर खावा, हॅपी बर्थडे ठेवून टाकलं. कॅन आय आयडेंटिफाय? आता मला कळलं का एखादं फळ ऑरेंज आहे का, संत्रा आहे का, नारळ पाणी आहे का, आंबा आहे? हे मला कळू शकतं का? कसं कळणार? कलर
त्याचा आकार. ह्युमन ब्रेन कॅन आयडेंटिफाय. काय? दॅट इज एक्झाम्पल ऑफ सुपरवाइज लर्निंग. म्हणजे मी काय म्हणणार, हां हे आंबा आहे, दॅट इज सुपरवाइज लर्निंग. पण मला माहीत नाही, समजा लहान मुलगा आहे, त्याला कळत नाही की आंब्याला आंबा म्हणतात, नारळ नारळ म्हणतात. पण तू काय करणार, मी त्याला म्हणलं अरे सारखे फळं एकत्र कर, सारखे फळं एकत्र कर. तो काय करेल, सगळे आंबे एकत्र करेल, नारळ पाणी एकत्र करेल, बरोबर आहे, चिक्कू एकत्र करेल. दॅट कॉल्ड अनसुपरवाइज लर्निंग. ग्रुप करतो. सुपरवाइज काय म्हणतो, लहान मुला विचारला अरे हे काय आहे, तुम्हाला पप्पा आहे, म्हणजे समजा माझ्या मुलीला विचारलं, प्रांजलला किंवा प्रियांशीला, बाबा की हे काय आहे, नारळ पाणी. पप्पा हे नारळ पाणी आहे. पप्पा हे चिक्कू आहे. हे काय झालं, तिला माहिती आहे की चिक्कूचा कलर असा असतो, येलोइश असतो, छोटा असतो, नारळ पाणी ग्रीन असतो. आता काय झालं, हा झालं लेबल डेटा, सुपरवाइज लर्निंग. अनसुपरवाइजमध्ये ग्रुपिंग असतं. ठीक आहे. दुसरं सेम एक्झाम्पल फॉर डॉग, कॅट, कॅमल. सेम एक्झाम्पल, फक्त आपण फ्रूटच्या जागी काय घेतलं, आपण प्राणी घेतले. काय घेतला, डॉग, कॅट आणि कॅमल. आणि तुमच्या मेलमध्ये भेटतं बघा, वेन यू सी द मेल यू सी द स्पॅम मेल, स्पॅम फोल्डर. दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ सुपरवाइज लर्निंग. ठीक आहे. आता सी द बेस्ट एक्झाम्पल बघा, काय दिलेलं आहे, लेबल डेटा. ह्याला काय, ॲपल, ऑरेंज, ऑरेंज, ॲपल, ऑरेंज. हे मी काय केलं, डेटा दिला मशीनला, ट्रेनिंग चालू झाली आणि तिथून प्रेडिक्शन केलं. मग मी काय केलं, हा ट्रेनिंग डेटा आहे, हा डेटा ट्रेनिंग आहे. हे लहान मुलांना मी शिकवलं, समजा लहान मुलांना मी शिकवलं, बाबा ह्याला ॲपल म्हणतात, ह्याला ऑरेंज म्हणतात. आणि त्याला मी सांगितलं, बाबा हे काय आहे, तू काय म्हणेल सांगा मला, हा काय म्हणेल ॲपल, हा काय म्हणेल ऑरेंज. हे बघा ॲपल, ऑरेंज. समजलं. सुपर लर्निंगमध्ये डेटा इज लेबल्ड, डेटा इज लेबल. एवढं समजलं. सोपं आहे, सोपं आहे. चला पुढे जाऊ आपण. सेकंड एक्झाम्पल सी, सुपर लर्निंग व्हिज्युअल एक्झाम्पल. सुपर लेबल डेटा. इथं काय आहे, कॅरेट, टोमॅटो. आणि हे काय, कसला पेपर आहे, ह्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, कॅप्सिकम, ढबू मिरची, कॅप्सिकम. ह्याला लेबल आहे. मी काय केलं, इथं बघा, इथं भरपूर कॅप्सिकम आहेत, इथं भरपूर कॅरेट आहेत, इथे भरपूर टोमॅटो आहेत, भरपूर आहे. आणि मी काय केलं, सगळा डेटा देऊन टाकला इथं. पण मला माहिती आहे की ह्याला काय म्हणतात, कॅप्सिकम म्हणतात, ह्याला टोमॅटो म्हणतात, ह्याला कॅरेट. ह्याला काय, लेबल डेटा. डेटा ही त्याला नाव दिलेलं आहे, म्हणजे लेकराचं नामांतकरण झालेलं आहे थोडक्यात. म्हणतात ना, नाव ठेवा लेकरात, आमच्या लेकराचं नाव ठेवून या म्हणतात. इथं काय आपण नाव दिलेलं आहे. इथं काय होतं मग, आणि आपण टेस्ट डेटा आपण काय दिलं, ह्याला काय म्हणणार सांगा मला, कॅरट, ह्याला कॅप्सिकॉन, ह्याला टोमॅटो. समजलं. हेच करायचं आपल्याला, बाकी काही नाही. दॅट कॉल्ड एक्झाम्पल ऑफ सुपरवाइज लर्निंग. सोपं आहे. चला पुढे जाऊ आपण आता. सेकंड एक्झाम्पल पहा, डॉग, कुत्रा, मांजर, कॅमल. ठीक आहे. आता डेटा मला माहिती आहे किती डेटा आहेत. समजा इथं 100 डॉग आहेत, 20 कॅट आहेत आणि 20 कॅमल आहेत. सगळा डेटा मी टाकून दिला आणि प्रत्येकाला सांगितलं, तर डॉगला डॉग येईल, कॅटला कॅट येईल आणि कॅमलला कॅमल. डेटा केला आणि सांगितलं बघा काय आहे, हा न्यू डेटा आला. चेक कर, हे डेटा काय आहे, काय माहिती का, हे कुत्रा आहे का, मांजर आहे का, हे काय म्हणाल, हे कॅमल आहे. म्हणजे आपण एक पायथॉनमध्ये कोड लिहायचा, ज्या कोडमध्ये आपण काय करत आहोत, लेबल डेटा ट्रेन करणार आहोत. पहिलं समजून घ्या हा कोड कसा लिहायचा. हा लेबल डेटा ट्रेन करणार, त्याच्यानंतर एक अननोन डेटा देणार आणि मशीनला विचार, बाबा काय, कुत्रा आहे, मांजर आहे, डुक्कर आहे, उंट आहे, शेळी आहे, हत्ती आहे, असे होऊ शकते काहीच नाही. अननोन डेटा, एरर, नो डेटा, नो मॅचिंग फॉर्म, असे होऊ शकतं. समजलं. सोपं आहे. सुपरवाइज लर्निंग. चला पुढे. सेकंड एक्झाम्पल, शेप. भरपूर एक्झाम्पल आहेत. आपण आता हे काय केलं, शेप, रेक्टँगल, सर्कल, ट्रायंगल, हेक्झॉन. हे काय नाव दिलं आपण आणि आपण ते भरपूर रेक्टँगल दिले, 500 रेक्टँगल दिले, 300 सर्कल दिले. आता काय केलं आपण, हे देऊन मशीनला ट्रेन करतो, मशीनला ट्रेन करतो. आणि नंतर काय विचारलं, बाबा टेस्ट डेटामध्ये काय, हे काय सांगा, ट्रायंगल, हे काय सर्कल. ज्या आउटपुट येईल ना, काय म्हणलं मशीन, ट्रायंगल, सर्कल. समजलं. समजलं. नाव यू कॅन टेक एनी एक्झाम्पल इन द वर्ल्ड. कुठले एक्झाम्पल घ्या जगात. यू कॅन लेबल द डेटा, ट्रेन द डेटा, टेक ड्यू द अननोन डेटा, टेस्ट द डेटा. सोपं आहे. सोपं आहे की नाही आहे. हे बघा सेम सुपरवाइज. हे बघा काय काय इथं, हे कुत्रा आहे बघा, कुत्रा आहे,
आणि ह्याच्यामध्ये शेड्स आहेत, वेगवेगळे कुत्रे आहेत. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेडचे कुत्रे बघा, ब्लॅक अँड व्हाईट आहे, कलर्ड आहे. ठीक आहे, यू कॅन हे ब्लॅक अँड व्हाईट डॉग, कलर डॉग किंवा जर्मन शेपर्ड डॉग किंवा आणखी काय बघ मला माहिती जास्त. लॅम्ब्रा डॉग काय म्हणतात त्याला? लॅम्ब्रा 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 लॅब्रा लॅब्रा का चाबऱ्या काय म्हणतात? लॅम्ब्रा लॅब्रा काहीतरी असं जाऊ द्या. हे कॅट डॉगचे टाईप आहेत. वी आर टेस्टिंग द डेटा. इट विल गिव्ह द लेबल. सोपं आहे. चला, सुपरवाइज समजलं. अनसुपरवाइज डेटा इज नॉट लेबल.